नमस्कार. मी आज मेथीचा पराठा बनवणार, पण कसा? अशी पिठात मेथी घालून नाही. मेथीचा खुडा बनवणार आणि तो भरून पराठा बनवणार. लहान मुलांसाठी डब्याला द्यायसाठी तो चांगला असतो. आणि खुडा बनवून आपण तो पण तुपात तूप टाकणार, मसाले टाकणार, मीठ टाकणार, तूप टाकणार, त्याचा खुडा बनवून मस्तपैकी त्याच्यात भरून असा पराठा बनवणार आहे. तसं ते पीठ घेतलं 1 वाटी. ते घट्ट मळायचं, असं पातळ नाही. त्यासाठी मी 1 वाटीत पीठ घेतलंय. हे थोडं थोडं पाणी टाकून सुकं मळून घ्यायचं, असं पातळ नाही करायचं. लागेल तेवढं थोडं थोडं पाणी टाकायचं. हे बघा, संचित आमचा आहे तो गडबड करतोय मध्ये. आई गेली दादाला आणायला स्कूलला. आई कुठे गेली? दादाला आणायला. कसलं पीठ आहे ते? हे गव्हाचं पीठ आपण चपात्या बनवतो त्याच. जसं पातळ नाही होऊ द्यायचं, घट्ट मळायचं. वर्गामध्ये गडबड करतो. संचित, थोडा वेळ पीठ मळून ठेवायचं आधी, असं घट्ट. असं पीठ आता गोळा करून आधी ठेवायचा. ती मेथीचा खुडा तयार करून घेते मी आधी. त्याची मी 1 वाटी मेथी घेतली. मेथी भाजी धुवून चांगली स्वच्छ साफ करून 1 वाटी घेतली. मी आता मिक्सरला लावून घेणार आहे. थोडीशी बारीक करून घेणार, नंतर मसाले टाकणार आतमध्ये. ही बघा, मेथी अशी बारीक करून घेतली मिक्सरला लावून. हे आपण खायचा असाच खुडा करायचा असला ना, तर ती हाताने बारीक करायची ना खुडा. त्याच्यात मग चटणी मीठ टाकायची असते, सांगते मी तुम्हाला नंतर. हे याच्यात हळद, जास्त बारीक केलं तर पाणी निघणार, मग पाणी निघाल त्यात. ही जिरा पावडर, हा चाट मसाला, हे धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, या तिखट मसाला, चवीनुसार मीठ आपल्याला लागेल ते, आणि हा थोडासा हिंग. हिंग म्हणजे पचायला चांगलं असतं. मेथी हे मसाले, त्याच्यासाठी हा हिंग टाकायचा. हे सगळं आपण आता एकत्र करून घ्यायचं असं. हे बघा, असाच आपण कुडा केला ना आणि त्याच्यात तूप टाकलं की अजिबात कडू लागत नाही. तुम्हाला मेथीचा कडूपणा पुरा जातो. तो अजून तूप टाकायचं आहे. हे बघा, 1 चमचा तूप. त्या तुपाने ना कडूपणा अजिबात नष्ट होतोय भाजीचा, मेथीचा. हे तयार झालं आपलं. आता पीठ मी मळून गोळा करून त्याचे
येणार. हे बघा आता पीठ मळून घेतलं मी. जास्त मोठं नाही, छोटं छोटं करायचं. मुलांसाठी असं छोटं असलं पराठे आवडीन खातात मुलं. आता हे कोणासाठी करायचं आहे? हर्षलसाठी. सकाळी काल सांगितलं ना तुम्ही. हां, पण तो शाळेत लवकर जातो ना, 6:15ची शाळा, मग सकाळी करायला नाही जमत. आता आल्यावर तू खाय. रात्री मुलांसाठी सकाळी करू शकता, पण रात्री तयारी करून ठेवा. रात्री तयारी करून सकाळी लवकर उठलं पाहिजे त्याला. हां. हे बघा, अशी आपण ही वाटी करायची. ह्याच्या तयार केलेलं सारण असं भरायचं. असं आहे. मेथीचा खुडा आपण असाच करून तुपात केला ना चपाती बरोबर, लय मस्त आहे. म्हणजे कडू लागत नाही अजिबात. तुम्ही करून बघा खाऊन आणि मला सांगा कमेंट करून कडू लागतो की नाही तो. मुलांना पण विचार आपल्या. हां, मुलांना द्या करून, मुलांना विचार. कडू लागतो काय? अजिबात कडू नाही लागणार तो. आणि पौष्टिक मुलांसाठी. चांगलंच नाही. आता पाऊस, आधी पाऊस नाहीच आहे आता सध्या, तर पावसातून चांगली मेथी असते. असा भरायचा आतमध्ये तो. हा भरलेला पराठा झाला. आपण मेथी पिठात भिजवून पण पराठा बनवतो. खुड्याचा, मेथीच्या खुड्याचा. हां, पीठ भिजवताना त्याच्यात मेथी टाकून भिजवतो आपण. सगळं असा भरून घ्यायचे आता गोळे. पिठाचे सगळे भरून घ्यायचे ते. हां, पिठाचे गोळे. आता तवा ठेवून लाटून शेकून घ्यायचं. ते झाले असे. आता ही लाटून घ्यायचा पराठा. त्याच्यात तूप घालणं महत्त्वाचं आहे ना बघ. हां, आता मी तूप टाकलं नाही तर भिजवायला, तर ते असे फुटणार, असं येणार. कारण पुरणपोळी आपण करतो ती कशी मैद्याची असते, तर सारण असं दिसत नाही बाहेर. हां, हे पानं दिसणार. हां, ही भाजी दिसणार आहे याच्यात. हे बघा, ते शेकल्यानंतर व्यवस्थित आहे. हां, छोटे छोटे घाल. छोटं मोठं नाही करायचं जास्त. असं.
तुपाने पातळ झालं ना मसाले आणि हे असं दिसतात भाजी आहे ना ती. पण तूप सगळं मेथीमध्ये मिक्स झालं पाहिजे. हा लावून घेतलं पाहिजे सगळं. सगळं एकजीव करून घ्यायचं. तूप मसाले आणि ती मेथी. हे बघा हा भरला पराठा. मेथीचा खुडा करून भरला पराठा. बघा. कसा कलर आलाय भाजीचा. चकला पाहिजे दोन्ही बाजू. चांगला आवडीने खाणारा मुलं असला. सगळीकडनं सारखा दोन्ही बाजून असा भाजून घ्यायचा. ओ हा तेल सोडून घ्यायचं. भाजतो चांगला तो. हे बघा तुम्ही असं करून बघा. मुलाला द्या मुलांना आणि मला कमेंट करून सांगा मेथीची भाजी कडू लागते का कशी लागते ती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, लाईक सबस्क्राईब करा, करा. सबस्क्राईब करा. तुम्ही असं पराठा करून बघा. हे बघा झाले पराठे. असे छोटे छोटेच बनवायचं मुलांसाठी. हे बघा आपले पराठे तयार झाले. भरला पराठा. असं तुम्ही करा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. टाटा.